कोल्हापूरच्या अर्थकारणाची जीवनवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासकाची नेमणूक झाली आहे। तब्बल 65 वर्षात आतापर्यंत कधीही अशी वेळ आली नव्हती। मात्र या एका निर्णयानं जिल्ह्याच्या राजकारणात अक्षरशः भूकंप आलाय। हा फक्त प्रशासकीय निर्णय नाही तर सत्तेच्या पटावर टाकलेली मोठी राजकीय चाल असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। गोकुळ दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती। गोकुळ ताब्यात घेण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन असल्याची चर्चा। सतेज पाटील मुश्रीफांना सत्तेतून बाहेर काढण्याची भाजपची रणनीती। गोकुळ दूध संघ कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा, हजारो शेतकऱ्यांचा आधार। मात्र आता या संस्थेवर पहिल्यांदाच प्रशासक बसलाय आणि इथूनच सुरू झालाय सत्ता संघर्षाचा नवा अध्याय। 5 वर्षांपूर्वी महाडिक गटाकडून सत्ता काढून घेत काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्या आघाडीनं गोकुळवर वर्चस्व मिळवलं होतं। मात्र आता प्रशासकाच्या एंट्रीनंतर पुन्हा एकदा सत्तेच्या हालचालींना वेग आलाय। गोकुळ म्हणजे केवळ दूध संघ नाही तर कोल्हापूरच्या अर्थकारणाच्या नाड्या हातात ठेवणारी संस्था आहे। त्यामुळे भाजपची रणनीती इथं स्पष्ट दिसत असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे। ज्याच्या हातात गोकुळ त्याच्या हातात जिल्ह्याची सत्ता, हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून होतं। गोकुळच्या सत्तेचा किंवा जिल्हा बँकेच्या सत्तेचा वापर करून मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी वाढवली, दुसरीकडे शिवसेनेचे वाढ होत असताना या दोन्ही पक्षाची ताकद रोखणं हे महत्त्वाचं होतं आणि याचाच एक भाग म्हणून गोकुळवर प्रशासक आणून अखेर भाजपनं आपला ताबा या गोकुळवर ठेवला आहे। आगामी राजकारणात भाजपला हे साध्य करायचं आहे की गोकुळच्या माध्यमातून आपला पक्षाची ताकद या एकूण कोल्हापूर जिल्ह्यात वाढवायची आणि त्यासाठीच गोकुळवर प्रशासक आणलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सत्ता मजबूत करण्यासाठी भाजप आता पूर्ण ताकदीनं मैदानात उतरल्याचं चित्र आहे। मुख्यमंत्री, वरिष्ठ मंत्री आणि स्थानिक नेतृत्व या सगळ्यांचं लक्ष गोकुळकडे केंद्रित झालंय। भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी थेट हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत राजकीय वातावरण तापवलंय, तर दुसरीकडे चौकशी यंत्रणांचा दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। असं असलं तरी हसन मुश्रीफ यांनी मात्र संयमाचा मार्ग स्वीकारला। जेव्हा निकाल लागेल तेव्हा गुलाल लावूनच बोलेल असा स्पष्ट संदेश देत त्यांनी राजकीय शांतता राखण्याचा प्रयत्न केला। माझ्या राजकीय आणि सामाजिक 40-50 वर्षाचा माझा अनुभव आहे। यामध्ये अनेक सहकारामध्ये राजकीय, आता मी 6 वेळा निवडून आलेलो आहे, 30 वर्ष राज्याचे 25 वर्ष मंत्री राहिलेलो आहे। त्यामुळे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नव्हे तमाम राज्यातल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की हसन मुश्रीफ काय व्यक्ती आहे। त्यामुळे असं कोण काय बोलतंय त्याच्याबद्दल आपण लक्ष द्यायला नको। गोकुळबद्दल मी तुम्हाला एकच आणि शेवटचं सांगतो, गोकुळचा ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल। तर दुसरीकडे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी गोकुळवर अवलंबून असणारा शेतकरी वर्ग सुरू असलेलं राजकारण पाहत असल्याचं म्हणत राजकारण करणाऱ्यांना थेट इशारा दिला। आजपर्यंत आम्ही राजकीय जोडे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळमधून बाहेर ठेवलेले आहेत, परंतु आता पुढच्या बाजूनं ते येणार असतील तर आम्ही त्याला काही थांबवू शकत नाही। कारण की आता महायुतीची सत्ता देशात, राज्यात, महानगरपालिकेत, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये, मार्केट कमिटीमध्ये अशी सगळीकडे आहे। त्यामुळे आता गोकुळमध्ये सुद्धा त्यांना वाटत असेल की महायुतीची सत्ता यावी। कोल्हापुरातली जनता सुज्ञ आहे। गोकुळची ज्यावेळी निवडणूक लागेल त्यावेळी गोकुळचा मतदार योग्य निर्णय घेईल आणि तो आमच्या बाजूने घेईल याची मला खात्री आहे। सध्याच्या सत्ता कारणात एक गोष्ट ठळकपणे समोर येते, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचा प्रभाव कमी केल्याशिवाय भाजपला गोकुळवर नियंत्रण मिळवणं कठीण आहे आणि त्यामुळेच राजकीय, प्रशासकीय आणि संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू झाल्या। एकेकाळी सहकाराच्या तत्वावर चालणाऱ्या गोकुळमध्ये आता उघड राजकारण शिरलंय। प्रशासक नेमणूक ही फक्त सुरुवात आहे। हा मोठ्या सत्ता संघर्षाचा ट्रेलर आहे का याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीत मिळणार आहे। कारण शेवटी निर्णय दूध उत्पादकांच्या हातात आहे। ते कुणाच्या पाठीशी उभे राहतात यावर गोकुळचं भवितव्य ठरणार आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।